राज्यातली धोकादायक असणारी 1,09,387 होर्डिंग्ज आत्तापर्यंत काढून टाकण्यात आली असून राज्याच्या होर्डिंग सुधारणा धोरणामध्ये सुधारणा केली जात आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली। राज्यात आत्तापर्यंत 9,026 होर्डिंगचं परीक्षण पूर्ण झालं असून यात सहकार्य न करणाऱ्या आणि अनधिकृत होर्डिंग बांधणाऱ्या 51 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं। दर 3 महिन्यातून एकदा गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी याचा आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असंही सामंत म्हणाले। पार गोदावरी या एकात्मिक नदी जोड प्रकल्प योजनेसाठी एकूण 30 वळण योजना प्रस्तावित असून त्यातील 11 योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत, तर 8 योजनांवरील काम सुरू आहे, अशी माहिती गोदावरी कृष्णा खोरे विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली। मुंबईतील अभ्युदय नगरचा पुनर्विकास करण्यासाठी तेथील रहिवाशांच्या मागणीनुसार अपेक्षित असलेली 635 चौरस फुटांची जागा देण्यात यावी अशी अट टाकून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। मात्र येणाऱ्या निविदा भरणाऱ्या सगळ्याच विकासकांनी 600 फुटांपेक्षा अधिकचं घर देता येणार नाही, अशी भूमिका मांडली आहे। तरीही पुन्हा एकदा सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून याबाबत मार्ग काढला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली।